नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 9च्या बातमीपत्रात तुमचं स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी केंद्र सरकारला पत्र पाठवलंय. विरोधी पक्षातल्या 13 नेत्यांनी एकत्रित येऊन सरकारला हे पत्र लिहिलंय. देशभरात विनामूल्य लसीकरण मोहीम राबवण्यात यावी या मागणीसाठी हे पत्र केंद्र सरकारला पाठवण्यात आलंय आणि संपूर्ण देशातील विरोधकांनी साधारण 13 नेत्यांनी हे पत्र केंद्र सरकारला लिहिलेलं आहे. देशामध्ये मोफत लसीकरण मोहीम राबवा यासाठी विरोधी पक्षानं पत्रामधून ही मागणी केली आहे. 13 नेत्यांनी एकत्रित येत सरकारला दिलेलं हे पत्र. यामध्ये संपूर्ण देशभरात मोफत लसीकरणाची मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आलेली आहे. मोदी सरकारला हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे. यामध्ये संपूर्ण देशातल्या नेत्यांचा समावेश आहे. 13 पक्षांनी मिळून सरकारला लिहिलेलं हे पत्र. कारण सध्या संपूर्ण देशभरात कोरोनावरती जर मात करायची असेल तर लसीकरण मोठ्या प्रमाणात आणि वेगानं पूर्ण होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी देशातल्या 13 पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित येत केंद्र सरकारला मोफत लसीकरणासंदर्भात पत्र लिहिलंय. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या सोबत जोडले गेलेत. प्रफुल्ल, एकतर 13 पक्षाच्या नेत्यांनी हे जे काही पत्र केंद्र सरकारला लिहिलंय त्यामागचा उद्देश काय आणि कोणकोणत्या नेत्यांचा त्यात समावेश आहे? एक आपण पाहिलं तर भाजपचा म्हणजे एनडीएचे थेट विरोधी पक्ष म्हणून जे पक्ष आहेत ज्याला आपण यूपीए म्हणतो, यूपीए मधील काँग्रेस, राष्ट्रवादीसह त्यांच्या बरोबरचे जे घटक पक्ष आहेत या सर्वांनी एक पत्र जे आहे ते पंतप्रधानांना या ठिकाणी लिहिलेलं आहे की देशामध्ये करोनाची एकूण परिस्थिती पाहता करोनाचं जे लसीकरण आहे ते पूर्णपणे मोफत करण्यात यावं ही भूमिका या पत्रामध्ये घेण्यात आलेली आहे. कारण आपण जर पाहिलं तर केंद्र सरकारने 18 ते 44 या गटाचं लसीकरणाची जी मोहीम आहे ती मोहीम राज्यांकडे सोपवलेली आहे आणि तो संपूर्ण खर्च जो आहे तो राज्यांनी या ठिकाणी करायचा असल्याचं केंद्राने म्हटलं आहे. पण या ठिकाणी विरोधकांचं म्हणणं होतं की थेट करोनाची लस जी आहे ती केंद्र सरकारला अत्यंत कमी दरात आणि राज्यांना ती दुप्पट दरात या ठिकाणी दिली जाते आहे. त्यामुळे एक संपूर्ण देशामध्ये करोनाचं लसीकरण जे आहे ते सर्व नागरिकांचं लसीकरण जे आहे ते केंद्र सरकारने मोफत करावं ही भूमिका मांडण्यात आलेली आहे. काय प्रातिनिधिक नावं सांगू शकाल प्रफुल्ल? यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे? कोणकोणत्या नेत्यांनी हे पत्र लिहिलंय? आपण जर पाहिलं तर यूपीए मधले सोनिया गांधी असतील, शरद पवार असतील, हे जे नेते आहेत या नेत्यांचं हे पत्र आहे आणि संपूर्ण एकत्रपणे या 13 पक्षांनी केंद्र सरकारला हे पत्र लिहिलेलं आहे. कारण आपण पाहतोय गेल्या सुरुवातीपासूनच काँग्रेसने ही भूमिका घेतली होती की लसीकरण जे आहे ते संपूर्ण देशामध्ये एकसारखं व्हावं आणि मोफत लसीकरण जे आहे ती भूमिका या ठिकाणी मांडली होती. राज्यात देखील वेगवेगळ्या पक्षांनी ही भूमिका या ठिकाणी मांडली असल्याचं आपल्याला समोर येतं. पण जेव्हा केंद्र सरकारनं 18 ते 44 वयोगटाचं लसीकरण हे राज्यांवर बंधनकारक केलं त्यानंतर ही मागणी जी आहे ती आणखी जोर धरू लागली आणि आता थेट पंतप्रधानांनी हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे. बिलकुल प्रफुल्ल, संपूर्ण देशभरामध्ये साधारण कशा पद्धतीनं लसीकरण मोहीम सुरू आहे आणि ती वेगानं पूर्ण व्हावी जेणेकरून कोरोनावरती मात करण्यात यश येईल संपूर्ण देशाच्या दृष्टीने जर विचार केला आणि त्यामुळे विरोधी पक्षांनी केलेली ही मागणी खूप गरजेची आहे असं आपण म्हणू शकतो? आपण जर पाहिलं तर केंद्र सरकारनं 45 ते त्या पुढील वयोगटाचं लसीकरण जे आहे ते केंद्र सरकारने या ठिकाणी निर्णय घेतला आहे आणि केंद्र सरकारनं हे लसीकरणाला सुरुवात देखील केली. जवळपास आताच आपण महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास 2 कोटी लोकांचं लसीकरण जे आहे ते जवळपास पूर्ण व्हायला या ठिकाणी आलेलं आहे. पण ज्या पद्धतीनं संपूर्ण देशामध्ये लसीकरण व्हायला हवं होतं ती गती अजूनही या ठिकाणी येताना दिसत नाही. कारण 4-5 मोठी राज्य जर वगळली त्या ठिकाणी जवळपास 1 कोटीच्या वर लसीकरण जे आहे ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पण ज्या पद्धतीनं एकूण लसींची संख्या जी आहे ती दररोज मिळणं अपेक्षित आहे ती मात्र मिळताना दिसत नाही. कारण लसीचं उत्पादन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्हायला हवं होतं ते होताना दिसत नाही. त्यामध्येच आता थेट 18 ते 44 या वयोगटांना देखील लसीकरणामध्ये समावेश केल्यामुळे या ठिकाणी दररोज लागणाऱ्या लसींचं प्रमाण हे खूप मोठं आहे आणि ती मागणी देखील अजून पूर्ण होत नाही. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारला जे दुप्पट दरामध्ये लसीकरण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला तो कुठेतरी मागे घेऊन
थेट केंद्राने संपूर्ण लोकांचं लसीकरण जे आहे ते करावं आणि ते मोफत करावं, ही भूमिका जी आहे ती विरोधकांनी या ठिकाणी मांडलेली आहे. बरोबर. प्रफुल्ल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. ते संपूर्ण देशभरात लसीकरण सुरू असताना ते मोफत जर केलं तर त्याचा वेग देखील वाढेल आणि लस घेणाऱ्यांची संख्या देखील वाढेल आणि त्या